नमस्कार. 27 मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहर व तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी खुशखबर. पशुसेवा मेडिकल स्टोअर सेवेत उपलब्ध. मेडिकल स्टोअरवर पशूंना लागणारी सर्व प्रकारची औषधे योग्य दरात मिळतील. पत्ता भुसावळ रोड, सम्राट सुपर शॉपीच्या शेजारी, जिनिंग प्रेसिंग कॉम्प्लेक्सचे व्यापारी संकुलात, दुकान नंबर 33. पशूंसाठी आवश्यक औषध मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे पशुसेवा मेडिकल स्टोअर. प्रोप्रायटर दीपक पाटील. एक वेळ अवश्य भेट द्या. आज 27 मे गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 8 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून 4199. यावलला सिद्धार्थनगरात सिद्धार्थ फ्रेंड्स ग्रुपतर्फे बुद्ध पौर्णिमा साजरी. खीरदानचा कार्यक्रम उत्साहात. शहरातील पंचशील नगरामध्ये देखील बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी. खीरदान कार्यक्रम संपन्न. बुद्ध पौर्णिमेनिमित्त कोरपावली बौद्ध पंचमंडळ यांच्या वतीने हरिपुरा येथील पांढरी वस्तीवर अन्नदान. अठरावल येथे देखील मोठ्या उत्साहात बुधवारी रात्री बौद्ध पौर्णिमा साजरी. यावल नगरपालिकेची स्थायी समितीची सभा संपन्न. विविध विकास कामांच्या निविदांना दिली मंजुरी. अठरावल येथे दुचाकी ट्रॅक्टरचा अपघात, एक 32 वर्षीय तरुण ठार. यावल शहरातील विस्तारित भागात टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमधून नळ कनेक्शन देणे सुरू. नायगाव येथे बीज प्रक्रिया सप्ताह अंतर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. लायब्ररीची फी 6250 विद्यार्थ्यांना परत करणार. मनसेच्या चर्चेनंतर भुसावळ येथील नहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्य यांचे आश्वासन. जून महिन्यात केसरी कार्ड धारकांना सवलतीच्या दरात मिळणार अन्नधान्य. लाभ घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन. शिक्षण शुल्काबाबत एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमात सर्व घटकांनी सहभागी व्हावे. राष्ट्रवादीचे राकेश सोनार यांचे आवाहन. तर यावलला डॉक्टर कुंदन फेगडे यांनी रिक्षा चालकांसाठी सोनुग्रह अनुदान योजनेकरिता सुरू केले नोंदणी कक्ष. डिजिटल जगात सुरू करा डिजिटल प्रोडक्टचा डिजिटल बिझनेस. ना कोणत्या ऑफिसची गरज, ना कोणत्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज. घर बसल्या मोबाईलवरनं तुम्ही तुमचा उद्योग चालवू शकता आणि महिन्याचे 15 ते 20 हजार रुपये कमवू शकता. जर तुम्हालाही असा उद्योग करायचा असेल तर आताच खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आम्हाला मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती, संपूर्ण ट्रेनिंग दिली जाईल आणि तुमचा उद्योग घर बसल्या ऑनलाईन सुरू होईल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 27 मे गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 8 रुग्ण आढळले. तेव्हा तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 4199 झाली आहे. आज 27 मे गुरुवार रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त RT-PCR स्वॅबच्या प्राप्त अहवालात यावल तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळले. यामध्ये यावल शहरातील एक 65 वर्षीय महिला, भालोद गावातील एक 24 वर्षीय तरुण, तर मोहराळा येथे एक 58 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली. त्याचप्रमाणे कोसगाव या छोट्याशा गावामध्ये कोरोनाचे 5 रुग्ण आढळले. या गावात 66 वर्षीय वृद्ध महिला, 12 वर्षीय बालक, 65 वर्षीय वृद्ध इसम, 21 वर्षाची महिला आणि एक 25 वर्षीय तरुण असे 5 रुग्ण कोसगाव गावात आढळले आहेत. तेव्हा आतापर्यंत आढळलेल्या रुग्णात 689 रुग्ण यावल शहरातून, 742 रुग्ण फैजपूर शहरातून, तर 2768 रुग्ण ग्रामीण भागातून. असे यावल शहर, फैजपूर शहर आणि ग्रामीण भाग मिळून संपूर्ण यावल तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 4199 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 118 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 4025 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहेत. तर आज रोजी तालुक्यात कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण ज्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत अशी रुग्णसंख्या केवळ 56 आहे. तेव्हा आगामी काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा ओसरलेला असला तरी तुम्ही आम्ही सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे आपण सर्वांनी पालन करावे असे आवाहन मी यावल न्यूजकडून करतो. आता शेतकऱ्यांसाठी ऊस, डाळिंब, द्राक्ष शेतीला उत्तम पर्याय. सीताफळ उत्पादन. मधुबन फार्म
व नर्सरीच्या सीताफळाच्या 42 विविध जातीच्या डेमो प्लांट व रोप उपलब्ध. राजनंदिनी फार्म अँड नर्सरी, मुक्काम पोस्ट वानेवाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. संपर्क क्रमांक आनंद यादव 85 51 80 12 12 73 50 02 03 02. शहरातील सिद्धार्थनगरमध्ये सिद्धार्थ फ्रेंड्स ग्रुपतर्फे बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सायंकाळी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन करीत उपस्थितांनी मूर्तीपूजन व अभिवादन केले. परिसरात उपस्थितांच्या हस्ते खीरदान करण्यात आले. कार्यक्रमाचं आयोजन सिद्धार्थ फ्रेंड्स ग्रुपतर्फे करण्यात आले होते. यामध्ये निलेश सपकाळे, स्वप्नील पारधे, गौतम पारधे, सिद्धार्थ जंजाळे, जितू पारधे, शुभम गजरे, चेतन गजरे, अतुल पारधे, विजय पारधे, मंथन महिरे, आकाश बिराडे, आकाश सुरवाळे, राहुल पारधे, भूषण बागुल, सचिन पारधे, कैलास मेढे आदींची उपस्थिती होती. यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, टीबी, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर, आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली, भुसावळ रोड, यावल. शहरातील पंचशील नगरामध्ये देखील बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी विक्की भाऊ गजरे यांच्याकडून या भागात बुद्ध पौर्णिमेनिमित्त खीर व आमरसचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी विजय बंडू गजरे, प्रमोद भाऊ पारधे, प्रदीप गजरे, अनिल भाऊ जंजाळे, रतिलाल तायडे, बबलू गजरे, पंकज हिवरे, शशिकांत तायडे, भूषण कोळी, कमलाकर जाधव, रॉकी गजरे, चंद्रकांत पारधे, गौतम गजरे आदींची उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धाचा. इकडे या उलट इकडे चांगला फोटो. तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करतो. आज 26 मे बुधवार तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस.
वैशाखी पौर्णिमा म्हणून आपण हा दिवस दरवर्षी अतिशय आनंदाने आपण साजरा करत असतो. तसंच यावर्षी देखील आपण सालाबादा सुरुवात करत आहे. तरी मी प्रत्येकाला विनंती करतो की त्यांनी आपल्या पायातले पादत्राणे व डोक्यावरची टोपी काढून सामूहिकरित्या त्रिशरम पंचशील घ्यायचे आहे. सामूहिकरित्या सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. कोरपावली येथे देखील मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली व हरिपुरा येथील आदिवासी वस्तीवर जाऊन अन्नदान करण्यात आलं. कोरपावली येथे बौद्ध पंचमंडळकडून बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत हरिपुरा येथील पांढरी वस्तीवर जाऊन तेथे अन्नदान करण्यात आलं. कोरपावली गावातील बौद्ध पंचमंडळाकडून एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. या प्रसंगी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. तसेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त सेवाभाव जोपासला पाहिजे म्हणून बुद्ध पंचमंडळाच्या वतीने हरिपुरा येथील पांढरी वस्तीवर जाऊन त्या ठिकाणी असलेल्या आदिवासी बांधवांना अन्नदान करण्यात आलं. या प्रसंगी सरपंच विलास अडकमोल, उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित अडकमोल, योगेश अडकमोल, देविदास तायडे, अरुण भालेराव, भीमराव इंधाटे, विनोद अडकमोल, मनोज अडकमोल, पंकज तायडे, विशाल इंधाटे, उमेश जावळे, न्यू माता रमाई महिला मंडळच्या अध्यक्षा मनीषाबाई पांडव, कल्पनाबाई अडकमोल, ज्योत्स्नाताई अडकमोल आदींनी हा उपक्रम राबवला. कुकड्या हा सगळे येतात. ओ नाही तर दवंडी मारायला ताळा ना. इकडे जाणार आहे इथे. अठरावल येथे देखील बुद्ध पौर्णिमानिमित्त एक कार्यक्रमाचं आयोजन करीत उपस्थित समाज बांधवांनी भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केलं. या प्रसंगी सुभाष तायडे, पंडित तायडे, नथू तायडे,
राहुल तायडे, पंकज तायडे, निलेश तायडे, धनराज तायडे, योगेश सपकाळे, प्रवीण सोनवणे, आकाश तायडे, चेतन भालेराव, सिद्धार्थ भालेराव, बबलू सोनवणे, दीपक तायडे, भरत तायडे, संदीप तायडे आदींची उपस्थिती होती. येथील नगरपालिकेची स्थायी समितीची सभा गुरुवारी पार पडली. या सभेत 10 विषयांवर चर्चा करण्यात आली. यातील इस्लामपुरा भागात ट्रिमिक्स काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाच्या प्राप्त निविदा अनामत रक्कम अभावी रद्द करण्यात आली, तर उर्वरित 9 विषयांना मंजुरी देण्यात आली. गुरुवारी नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा सकाळी 11 वाजता नगरपालिकेत घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीच्या सभापती तथा नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी या होत्या. सभेमध्ये हरिओम नगरात डांबरीकरण, विस्तारित भागात नवीन पाईपलाईनवरून नळ कनेक्शन जोडणे, पांडुरंग सराफ नगरात खुल्या जागेवर असलेल्या बगीच्यामध्ये तसेच तिरुपती नगरात खुल्या जागेवर असलेल्या बगीच्यामध्ये कूपनलिका करणे, शहर समन्वयक यांना मुदतवाढ, नगरपालिका कर सल्लागार नियुक्ती, नगरपालिकेचे साहित्य खरेदी व स्टेशनरी खरेदी तसेच नगरपालिका इमारतीवर सौर यंत्र बसवण्याच्या कामाकरिता आलेल्या 9 निविदांना मंजुरी देण्यात आली. तर इस्लामपुरा भागात ट्रिमिक्स रोड काँक्रिटीकरण करण्याकामी मागवण्यात आलेली निविदा ही कमी दराची होती. त्यातच संबंधितांनी अनामत रक्कम त्या ठिकाणी भरलेली नव्हती, म्हणून अनामत रक्कम अभावी ती निविदा रद्द करण्यात आली. या बैठकीत स्थायी समितीचे सदस्य, उपनगराध्यक्ष देवयानी महाजन, स्थायी समितीच्या सदस्य नगरसेविका रेखा युवराज चौधरी, कल्पना दिलीप वाणी, शेख सईदा बी हारून, शमशाद बेगम, मुख्याधिकारी बबन तळवी, अभियंता योगेश मदने, शिवानंद कानडे, दादू धोत्रे आदींची उपस्थिती होती. विषय वाचन कक्ष अधीक्षक विजय बढे यांनी केले होते. यावर नगर परिषद विविध विभागांना लागणारे स्टेशनरी साहित्य खरेदी करणे आणि माननीय नगराध्यक्षांच्या कार्यक्रम मंजुरीवर मागवलेल्या निविदेपैकी श्रीजी जनरल स्टोअर यांची सर्वात कमी दराची निविदा मंजूर करणे आणि विचार विनिमय आपलं ऑफिसचं स्टेशनरी साहित्य संपलेलं आहे. त्यासाठी आपण विचार निविदा मागितला होता. त्या सर्वात कमी दराची श्रीजी जनरल स्टोअरची 4,035 रुपये त्याचे निर्देश मंजूर झाले. विषय क्रमांक 10 यावर नगर परिषद कार्यालयाचे मदत सौर संयंत्र बसवणे प्राप्त निविदेपैकी पीके इलेक्ट्रिकल अँड कॉन्ट्रॅक्टर यांची अंदाजित रक्कम एवढी असे सर्वात कमी दराची निविदेला मान्य अध्यक्षांनी दिलेल्या कार्यक्रम मंजुरीस मंजूर करण्यावर तालुक्यातील 18वल येथे दुचाकी ट्रॅक्टरचा अपघात घडून दुचाकीस्वार 32 वर्षीय तरुण ठार झाला. ही दुर्घटना बुधवारी रात्री घडली. मयत तरुणाचं नाव पवन हिरालाल सोनवणे असे आहे. 18वल तालुका यावल गावातील रहिवासी पवन हिरालाल सोनवणे वय 32 हे बुधवारी दुचाकीवरून भालोदकडून 18वल गावात येत होते, तर राजोराकडून लाकडाने भरलेला ट्रॅक्टर 18वल गावातून भालोदकडे जात होता. दरम्यान गावाच्या बाहेर रात्री 8:30 वाजेच्या सुमारास या ट्रॅक्टरसोबत दुचाकीचा अपघात घडला. या अपघातात पवन सोनवणे हे गंभीर जखमी झाले. तेव्हा जखमी अवस्थेत त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तिथून तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले. जळगाव येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा रात्री मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात म्हातारी आई, पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अशा अपघाती मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी यावल पोलिसात जळगाव रुग्णालयातून खबर देण्यात आली आहे. शहरातील विस्तारित भागात टाकण्यात आलेल्या नवीन पाईपलाईनमधून आता नळ कनेक्शन देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शहरातील विविध विस्तारित वस्त्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी नागरिकांनी नगरपालिकेकडे नळ कनेक्शनसाठी अर्ज केले होते त्यांना कनेक्शन दिले जात आहे. तेव्हा लवकरच कनेक्शन देऊन विस्तारित भागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील विस्तारित भागामध्ये नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या जलकुंभातून पाणी पुरवठा करण्याकरिता नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. यासाठी विस्तारित भागातील संपूर्ण रस्ते खोदण्यात आले. तेव्हा या रस्त्यांची दुरुस्ती करण्यापूर्वी गरजूंना नवीन पाईपलाईनमधून नळ कनेक्शन देण्यासाठीचे आवाहन नगरपालिकेने केले होते. त्यानुसार अनेक नागरिकांनी नगरपालिकेच्या नवीन पाईपलाईनमधून नळ कनेक्शनची मागणी केली. तेव्हा आता विविध विस्तारित भागामध्ये नळ कनेक्शन द्यायला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी खोदकाम करून नळ जोडणीचं काम नगरपालिकेच्या वतीने केले जात आहे. लवकरच या भागात संपूर्ण नळ कनेक्शन दिल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे असे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. तेव्हा तातडीने नळ कनेक्शन देऊन
पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची दुरुस्ती केली जावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येथील तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने बीज प्रक्रिया सप्ताह सुरू आहे. दिनांक 24 ते 29 मे दरम्यान हा सप्ताह साजरा केला जात असून या सप्ताहात तालुक्यातील नायगाव येथे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. खरीप हंगामापूर्वी तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना या संपूर्ण आठवड्यात पेरणी संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना हंगामातील पेरणीपूर्व बीज प्रक्रियेचं महत्त्व कळले पाहिजे या उद्देशाने बीज प्रक्रिया सप्ताह हा थेट शेतबांधावर व गावोगावी जाऊन साजरा केला जात आहे. या सप्ताहादरम्यान नुकतेच नायगाव तालुका यावल येथे बीज प्रक्रिया मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी RN जाधव यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी तालुका कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी AS खैरनार, कृषी पर्यवेक्षक RS निकम आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. आणि PMB या सगळ्या प्रकारच्या रजिस्टर तुम्ही घ्या. म्हणजे या सगळ्यांचं तुम्ही ॲप्लिकेशन करा जमिनीमध्ये, खूप फायदा होईल कमी खर्चामध्ये. तुमचं उत्पन्न मिनिमम 10% वाढ. ही ट्रायकोडर्मा बुरशी त्या ज्या घातक बुरशी आहेत त्या पण त्याच्या नाही नाटून जाते याच्याने. ते जर मारून घेतले ते कुजलेलं आहे ना 4-6 महिन्याचं, तो जर सावलीमध्ये ठेवायचं, त्याला डेपो मारून घ्यायचे आणि थोडं पाणी मारून घ्यायचं. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी जर टाकली तर ते तुमचं पूर्ण शेतकऱ्याला ट्रायकोडर्मा वाढेल आणि जे पिकाचीला संपूर्ण हानिकारक बुरशी मारून पाणी टाकायचं आणि त्याला पण पावडर टाकायची. नहाटा कॉलेज भुसावळ येथील विद्यार्थ्यांना लायब्ररी अर्थात वाचनालयाची 6,250 रुपयाची फी ही लावण्यात आली होती. तेव्हा मनसेने याबाबत तेथील महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि इतरांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी फी ही कमी केली पाहिजे. तसेच वाचनालय हे बंद असल्यामुळे 6,250 रुपये हे विद्यार्थ्यांना परत केले पाहिजे म्हणून चर्चा केली. तेव्हा या चर्चेअंती नहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्य मीनाक्षी वायकुडे यांनी आपण याबाबत संपूर्ण महाविद्यालयाच्या संस्था चालकांशी चर्चा करून ही फी विद्यार्थ्यांना लवकरच परत करू असे आश्वासन दिले. महाविद्यालयात चर्चेसाठी मनसे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, भुसावळ शहर अध्यक्ष विनोद पाठक, किशोर नन्नवरे, प्रतीक भंगाडे तसेच विद्यार्थी उपस्थित होते. लवकरच फी परत दिली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की मला गोष्टीचा त्रास होणार, मला जर काही झालं तर तुम्ही ठाम राहायचं. मला आम्ही या गोष्टीवर ठाम आहे. आमची जोपर्यंत ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थी म्हणून त्या गोष्टीवर ठाम राहू. तुमचं जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहे. काही काळजी करायची नाही. तेव्हा शिक्षणाला घराला किंवा शाळेला कोणत्याही तुमची 1 रुपये जरी फी बसली गेली तरी त्यांना पूर्ण शिक्षण असतं. तुम्हाला तुमचं काय आहे तुम्हाला ऐकून तुमचं ऐकावंच लागेल. म्हणून काहीच प्रेशराईज व्हायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं शिक्षण पूर्ण होईल.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजना अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL अर्थात केशरी शिधापत्रिकाधारक अर्थात केशरी रेशन कार्ड धारकांना जून 2021 महिन्यात सवलतीच्या दरात अन्नधान्य दिले जाणार आहे. तेव्हा या योजनेचा लाभ केसरी कार्ड धारकांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे. यावल तालुक्यामध्ये केसरी कार्ड धारक संख्या 23,575 आहे. या शिधापत्रिकेमध्ये एकूण 1,23,975 सदस्य आहे. तेव्हा या सर्व सदस्यांना जून महिन्याकरिता अल्पदरात धान्य दिले जाणार आहे. यात प्रतिमहा एका व्यक्तीला 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात मिळेल. गहू 8 रुपये किलो तर तांदूळ 12 रुपये किलो भावाने वितरण केले जाणार आहे. तेव्हा या योजनेचा लाभ केशरी कार्ड धारकांनी घ्यावा असे आवाहन यावल तहसीलदार महेश पवार, पुरवठा निरीक्षक अंकिता वाघमळे, राजेश भंगाळे यांनी केले आहे. शिक्षण शुल्काबाबत एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेकडून राबवण्यात येत आहे. तेव्हा या उपक्रमामध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राकेश सोनार यांनी केले आहे. राकेश सोनार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की गेल्या वर्षापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ही बिघडलेली आहे. यातच विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क हे शासन आणि खाजगी शैक्षणिक संस्था ह्या वसूल करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्क नाही. तेव्हा शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेता संपूर्ण राज्यात एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस घेऊन आला आहे. तेव्हा यामध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे व विद्यार्थ्यांची होणारी अडवणूक ही थांबवली पाहिजे आणि शासनाने शैक्षणिक संस्थांना अशा पद्धतीने अडवणूक करायला नको म्हणून तंबी दिली पाहिजे. यासाठीचं आवाहन विद्यार्थी काँग्रेसचे राकेश सोनार यांनी केले आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या परवानाधारक रिक्षा चालकांना सोनुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 1,500 रुपये देण्याचे शासनाने जाहीर केले. तेव्हा या योजनेचा लाभ यावल रावेर तालुक्यातील रिक्षा चालकांना मिळावा यासाठी नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगळे यांनी ऑनलाईन मोफत अर्ज भरून देण्यासाठी नाव नोंदणी कक्ष स्थापन केला आहे व यावल शहरात या ठिकाणी येऊन रिक्षा चालकांनी आपली नोंदणी करायची आहे. कोरोनाच्या या काळात लॉकडाऊनमध्ये रिक्षा चालकांना देखील खूपच अडचणीचा सामना करावा लागला. राज्यात 7,05,000 रिक्षा चालकांना दरमहा 1,500 रुपये सोनुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी रिक्षा चालकांची नाव नोंदणी यावलचे नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांनी यावल येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदण्याकरिता एक कक्ष उभारला आहे. या कक्षामध्ये आवश्यक ते कागदपत्र घेऊन रिक्षा चालक आपली नोंदणी करू शकतात. सदर कक्ष हा यावल भुसावळ मार्गावरील भुसावळ टी पॉईंटच्या पुढे असलेल्या आई हॉस्पिटलच्या शेजारी श्री कलेक्शनच्या खाली उभारण्यात आला आहे. या ठिकाणी नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार, उज्ज्वल कानडे, रितेश बारी यांच्याकडे रिक्षा चालकांनी संपर्क साधून अनुदानविषयी माहिती जाणून घेत ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे यांनी केले आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.